हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर त्यांना छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे एक नव्या जोशाने, नव्या कामाच्या याने. तर छान असं सकाळ सकाळ म्हणलं, आज तुमच्या दाजींचं फेवरेट भरलं वांग, ज्याला आपण खारं वांगसुद्धा म्हणतो. तर खारं वांगं बनवण्याच्या खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, पण कधीतरी घाईच्या कामाला कुकरमध्ये अगदी इन्स्टंट पटकन होणारी रेसिपी आहे ही. पहा, तेल टाकलं आहे, तेलामध्ये टोमॅटो, 2 मोठे टोमॅटो टाकलेत, एक मीडियम साईजचा कांदा टाकला आहे पहा, आणि बाकी काही टाकलेलं नाही. आत्ता फक्त तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकून मी इथं परतवते. खरं तर वांग्याच्या बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी मी ट्राय करत असते, कारण तुमच्या दाजींना आवडतं. त्यामुळं वांग्याची वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भरीत, म्हणजे जसं वांगा असेल, आता वांग्यामध्ये पण बरेचसे प्रकार असतील. काळं असतं, पांढरं असतं, छोटं काट्याचं एक वांग भरल्या खाऱ्या वांग्याला खूप भारी लागतं. तर आता इथं मी जी ही पेस्ट टाकलेली, याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, भरपूर असं लसूण आणि सुक्कं नारळ, म्हणजे जे आपलं खोबरं ते आणि थोडंसं अद्रक, आलं, लसूण, भरपूर अशी कोथिंबीर आणि खोबरं मिक्सरमध्ये कोरडं वाटण काढून घेतले मी, घोडभर पाणी टाकून, जास्त नाही. आणि छान असं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपले घरातले जे मसाले आहेत, लाल तिखट, धनिया पावडर, साठवणीतला जो मसाला आहे तो तेवढं टाकून घेतलं. थोडासा कांदा लसूण मसाला पण मी टाकलाय. आता इथे तेलाचा वापर थोडासा मी कमी केलाय, म्हणजे तसं रोजच कमी करते. तर मग त्यामुळं म्हटलं मसाला जळल, तर थोडंसं मसाल्याचं जे भांडं होतं मिक्सरचं ते धुवून थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. छान याला मस्त तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे, आणि मग नंतर याच्यामध्ये बाकीची प्रोसेस करणार आहे. तर वांग्याची भाजी कुकरमध्ये सुद्धा भारी होती, झटकीपट होती, पटकन अगदी एका शिट्टीमध्ये शिजतात वांगे, आणि तितकीच टेस्टसुद्धा लागते. कढईत पण मी बनवते, पण आज थोडासा उशीर झाला आणि थोडी घाई होती, त्यामुळे मग मी कुकरमध्ये तिथं डायरेक्टली वांग्याची भाजी बनवायला घेते. याच्या अगोदर पण ताईनं आपण शेअर केलेली मी कुकरमध्ये पण वांग्याची भाजी. तर छान असं पहा, इथं मस्त सगळं आपलं जे मिश्रण होतं ते परतलं. ह्या वांग्यामध्ये मी मीठ आणि जो मसाला आहे तो घालून घेतला आहे, मधनं त्याला कट देऊन. वांगे चांगले स्वच्छ धुवून काटे वगैरे काढून घेतलेत. छान असं आता याला थोडा वेळ मी परतून घेणार आहे ह्या मसाल्यांमध्ये, आणि नंतर बाकीची पुढची प्रोसेस करणार आहे. तर आता दोन मधले ते चांगले 4-5 दिवस झाले खूप धावपळीमध्ये गेले, आणि अक्कांचा आता शेवटचा महिना आलेला आहे. तर मग सगळ्यांना बोलवून करायचं असं आमचं ठरलेलं आहे. तर म्हणतात की पहिला महिना मोठा घालतात पुरणपोळीचा, पण आम्हाला ती गोष्ट माहितीच नव्हती आणि आमच्या इथं नाही घालत. तर मग म्हणलं आता शेवटचा आहे तर शेवटचा घालूयात मोठा. तर त्याच्यामुळंच थोडीशी आज आमची गडबड चालू आहे उद्याच्या तयारीची. संध्याकाळी पाहुणे वगैरे येतील. आता जास्त मोठा पण नाही, पण जवळजवळचे जे आहेत ते बोलून आम्ही एक छोटंसं उद्या पुरणपोळीचं स्वयंपाकाचं हे केलेलं आहे. आता वर्षभर घरात पुरणपोळी, घरात कोणी असं हे केल्याच्या नंतर आपण बनवत नाही, कोणत्या सणाला वगैरे गोडधोडायचा नैवेद्य पण बनवत नाही, पण महिन्याला बनवावा लागतो. तर मग आता हा शेवटचा म्हटलं करावा मोठा सगळ्यांना बोलून, आणि तेच मग आज गडबड चाललेली. तुमच्या दाजींना पण पुण्याला जायचं होतं, पण मी थांबून घेतलं, म्हणलं नका जाऊ, उद्या 12-1 वाजता जेवण झाल्यावर गेले तरी चालेल, पण आज नका जाऊ. तर चला, छान असं पहा, इथं मस्त वांगा मसाल्यामध्ये सगळं कोटिंग झालं आहे छान असं. आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे, आणि नंतर टाकणार याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट. गरम पाण्याने काय की म्हणजे एक, आता मी वारंवार सांगते व्हिडिओमध्ये, म्हणजे मी तरी कोणत्या भाजीमध्ये थंड पाण्याचा उपयोग करत नाही शक्यतो. एखाद्या वेळेस लईच बाबा घाई असली कुठं काय तर एखाद्या वेळेस होतं, पण तसं नाही करत. पहिली गोष्ट कलर मेंटेन राहतो, जे आपण इतका वेळ मेहनत केली, मसाले वगैरे परतवले, ते थंड पाण्याने एकदम म्हणजे अनबॅलन्स होऊन जातं ते सगळंच, भाजीची टेस्ट. त्याच्यामुळं गरम पाणी खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही भाजीमध्ये. थोडासा शेंगदाण्याचा आता मी कूट टाकला आहे, आणि थोडंसं मीठ टाकून हलवून 1 शिट्टी मी होऊ देणार आहे. मस्त अगदी झटकीपट 5 ते 10 मिनटात वांग्याची भाजी ही तयार होऊन जाते. नक्की ट्राय करता येईल ना. तुम्ही कढईत ट्राय करत असाल, पण कुकरमध्ये ट्राय करून पहा, भारी होते एकदम, आणि टेस्टला पण छान लागते. चला, संध्याकाळचे वाजलेत 5:45 आणि 5:45 वाजलेत आता आणलेत आता रांजण. आज इतकं पॅक झाले, तुमच्या कालच्या कमेंट्स वाचून आहे ना, काही कवाय ना कसा का व्हिडिओ घ्यावाच लागणार. ह्या भरीत त्या अर्धा जीव तिकडं अर्धा जीव इकडं. आता हे काल आणलेत तर मागाशी दाजी म्हणली अरे याला भरून ठेवा, किंवा मग त्याला आता मिठाने घासलं तर मग हे होईल,
त्याच्यात गार पाणी होतं जास्त मिठाने घासल्यावर ना. तर फुल नका भरू, धुवा लागन त्याला. थोडं थोडं फक्त भरून ठेवू मग आपण मग 2-3 दिवस झाले सेल चालू आहे. इतकी धावपळ सेल काय तसं बी कंटिन्यू लय धिंगाणा चालू असतो नुसताच. मेसेजच आगत नाही. 4-4 जणींना आहेत त्या जागेवरच, जसा लाईव्ह झाला त्याच जागेवर बसून तिथंच रिप्लाय द्यायचं काम चालू होतं. आणि हिला म्हणलं आता तू घरी जा, ध्रुवा आलाय, ध्रुवाला बी भूक लागलेली आहे. टाइम कुठं जातोय, कसा काय काय होतंय काहीच समजत नाही. तर आता हे भरून ठेवू आज. आता बघू कितपत पाजरत आहे आणि कितपत राहतंय. तर बरेच आतून. आणि रांजण एक आहे ना रस्त्याच्या कडेला ठेवायचं आहे, पानपोळी करायची तिथं ठेवायचं आहे. आणि 2 ठेवायची तिथं आणि एक आपल्याला इथं स्टाफला आम्हाला ठेवायचा आहे. आता झालं काय, एकच रांजण आणला होता पानपोळी करायसाठी आणि बाहेरच ठेवायचा होता. आता झालं काय, आमचं गेलं मन. मग आता करता काय, मन गेलं म्हणल्यावर मग विषय संपला. आजींना म्हणलं, मनीषताई म्हणलं आता आम्हालाच राहून द्या पाणी प्यायला. उन्हाळ्याचं झाडाखाली जर ठेवलं तर गार पाणी होईल मस्तपैकी. बरं म्हणले घ्या तुम्हाला. तर मग आता ते ठेवलं आणि मग नंतर परत 2 आणले. हे 2 आणले पण ते पहिली साईज जरा मोठी बघा, पलीकडची याची आणि याची जरा थोडीशी बारीक आहे. आपल्याला जागा फिक्स करा कुठं ठेवायचा. सावलीला ठेवून असं मस्त असं ते सावलीला ठेवलं गार पाणी होतं त्याला सुती कापडा काहीतरी गुंडाळायचा. फ्रीजच्या पाण्याला करीत वाळा टाकायचा. वाळा नाही का, हा वाळा आठवतो तुला? हा आठवतो ना, जुने लोक करायचे. ते आखिदी वगैरे आलं का ते त्याच्यावर ते मग बरं होतं. वाळ्याचं पाणी माझ्या आजीच्या माठामध्ये कंटिन्यू वाळा राहायचा. तांब्याचा वाळा राहतो. ते पित्रपाठात काही येतो ना ते. आणि त्याचं ते पाण्यात टाकलं, इतकी छान पाण्याची स्मेल, ती वास लय भारी होतो पाण्याचा, सुगंध स्वाद. गवत तर इतकं सुकत आहे का 2 दिवस झाले तरी पाणी. आता बरं मजा आहे 15 दिवस. 15 दिवसांनी मग डायरेक्ट हाल होणार आहे. उन्हाळा लागला सगळं आटणार आहे. विहिरीला पाणी राहत नाही. तू मी होती इथं असं होतं. मग आता सगळ्यांचे वाटे राहतात. मग याला वाटत मला लागत, त्याला वाटत मला लागत, सगळ्यांची शेत राहते. दिवसानंतर बघितलं बरं रांजण आता माव लग्न झालं का तेव्हा रांजण होता तुझ्याकडे. हा होता. मी तर लय लहानपणी बघितला होता. नाही म्हटलं माझ्याजवळ होता. म्हणजे आजोळाला आजीच्या इथं होता. आणि तो असं त्याला कडानी मातीचं वगैरे असं लिपून केलेलं आणि त्याच्यात खाली रांजण होता. आणि ते खांदा गेलो का ते रांजणच फुटला. पिकावाने खांदा गेलो का असा वाट्याचा असा वाटा करून होता. लय भारी. हा वाटा करून होता. म्हणजे तो खाली असं जमिनीत हे केलेलं त्याला साईडला वाटा करून. पण आता ते रांजून बघायला तरी भेटत उलट हे किती नाव झाले नाही तिला. पण ठेवायचं कुठं बघा आता आपल्याला कुठं लोकेशन आपण सेट करायची. आपल्याला ठेवून बाहेर जाऊन लय दिवसातून रांजून पाहिलं साठी तू. मग मस्त मोठ्यावाल्यांकडे रांजण असते. माठ्यावाल्यांकडे असते पण असं हा घरी कोण आणतं एवढ्याला मोठ्याला, क्वचित बघायला भेटते. फ्रीजच पाणी जास्त उपयोग. पण राजनाचं पाणी किती भारी लागतं. वास किती भारी येतो राजनाचा. वाळा भेटला पाहिजे आता. अक्षय तृतीयाशिवाय मध्ये नाही भेटत ना वाळा. नाही सांगता येते. जुन्या बायांना विचारावं लागेल, जुन्या म्हाताऱ्यांना. मग झाडपाल्याची औषधं जिथं असतात तिथं भेटू शकतो. पण आता बघावं लागेल नेमकं कुठं आहे काय. बघू ना आपण. चला आता कोणती बंद करून टाका मग ताई ना, मनीष ताई. नाही तर भरात एवढे 2 आणि मग बंद करू. मग उद्या सकाळी त्याला मिठाने घासू. म्हणजे कसं थंड राहतं पाणी मिठाने घासल्यावर. ते चांगले पाझरते ते. आणि जेवढं गळायचं तेवढं रात्रभर गळून घेते. आणि मग त्याच्यानंतर त्याला भरावा लागणार आहे. कारण ना आता पाण्याचं लय अवघड आहे. आता नुसतं पाठच हे मी अगोदर भरू का तू अगोदर भरी ती. ते विहीर अशी नुसती ओढू घेते पाणी साठणे. चूर फक्त नंबर लागते ना आता विहिरीच्या पाण्याला. नाही मी जाऊन कधी बटन दावीन आणि मी जाऊन कधी बटन दावीन. आता असं लोक झोपायची सवय राहायचं. आता पहिले पाळ्या घालते ना आता. पाळ्या घालते पाण्यावर जेवढं भेटेल त्याला तेवढंच असं सगळ्यांची तीच गत होणार आहे आता पाण्याची. चला आता आवरा पटापटा. काही लय काम पडे. आपली लेडीज पेचिंग घे ग अजून लई. जाऊन जेवढी होईल तेवढी काय करणार आहे आता. त्याला काय करू शकत नाही आता. शेवटी माणसं करू शकत नाही. माणसं जेवढं होईल कंट्रोल माणूस तेवढंच करू शकतो. कंट्रोलच्या बाहेर गेल्यावर काय करणार आहे माणूस. किती स्टाफ वाढवणार आहे अजून वाढून. 10-12 जरी झालं तरी उरकत नाही माहिती का. मनीषताईची लय तकतक असते आमच्या. बाई तक मग आता ते अजून बरंच राहिले. काय करते मग. चला आता मस्तपैकी. आज तर कोणाचं घेणं नव्हतं. चहा चहा करून आणला तिच्यावर तिने आणला. नाही दुसऱ्या एक ताई आहेत 2 जणी अजून त्या काय आलेल्या नाहीत. माझा हात नाही बाळा, येते मी तिथंच. तर मग आता पी काय नाही. माझ्या हातात मोबाईल आहे म्हणून नको म्हणलं. 4:45 वाजलेत आता. 4:45 नाही 5:45. दिवस मोठा झाला.
ते दोन गोष्टी लागात्या तुझी लागात्या तेव्हा ते मग चहा पे लागला तर पण मिसळी नको खाऊ. अगं लय प्रयत्न चाललाय भारती पण काय करू मला सांग. ती म्हणती मला एनर्जी येते, मला पॉवर येते. खरंच येते मला मिसळी लावल्याशिवाय ती कामच नाही. मिसरी लावली ना लगेच मेंदू चंचल एक दिवशी आरतीने मी तिची मिसळी लपवून ठेवली होती, तिला दिलीच नाही आम्ही दिवसभर. दिवसभर शा खाल्ल्या मग एवढं तोंड करत बसली, इतक्या शिव्या दिल्या का आम्हाला दोघींना, पण आम्ही म्हणलो नाही तुला देणारच नाही आम्ही. काय हो तुम्ही बी मिसरी लावा तुम्ही बी सांगा तर लभी काय चीज आहे फक्त एवढंच सांगा मला. ज्याचं त्याला गाडव वाजायला माहिती असतं. शेवटी द्यावाच लागली म्हणलं मारायची माराशी भारतीय एनर्जीच नाही राहिला, असं काहीतरीच करायला बुदावल्यावर घालते पुरी बुदावले. रेडी झाली डायरेक्ट. आरतीला म्हणलं दिवाळी जाऊन तर आता याला आहे ना उद्या मिठाने घासून मग भरून ठेवूया का कोपऱ्यात हा? पण मिठाने घासा आजच्या त्याला. दिवस पाणी ठेवायचं त्याच्यात आणि उद्या ना पाणी ओतून द्यायचं कुठे मग हा? बघू ना किती पाजरतोय. ठेवून आपण असं कुठतरी असं तोंडालाच ठेवू. तोंडाला नाही जागा करायची तर छान दत्तच ठेवायची का मंदिरात बाजरतो ना ते त्याला पाणी नाही साऱ्या धुण्यात झालं पाहिजे. आताच ठेवायचं स्टुडिओत. नाही 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 आता नाही ठेवायचं ते बाहेरच ठेवायला लागेल झाडाखाली. बघू आता कसं कुठं ठेवायचं. मला तुला राऊंड घातलं पाणी पिऊ वाटलं लगेच. आवरा पण काळा आहे आता सध्या ते काळं काळं किती भारी येतो त्याचा. आणि चर 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 वाजू राहिले. भारीच आहे. लय भारी आहे. रांजूर म्हणजे काय विषय भारीच आहे. पण ते देव कुठं गेले? थँक्यू म्हणा त्यांना. हा ना कुठं गेले ग? गेले आता इथंच होते का चालू आहेत आता कामावाल्यांची बी सुट्टी होईन काम चाललेली आहेत. चल बाय खाल्ले तापले पाय भाजायला लागले. जाऊन नाही चप्पल देऊ का? होय? नको आता झालं काय चप्पल. रांजण घेऊन आले मग बाई हा संसार आहे की मा भाऊ है ना आणि भाऊ जाय भावजाय हाय गरले गरले करतात नाही लय हयात हयात. एवढं वाकडं तिकडे दोन कर. चले मा चार होईन गार तुम्हाला काय फोडणी द्यायची मला नरडाला. नाड्याला फोडणी द्यायची मला बी द्यायची तुला द्यायची हिला द्यायची दिली एकच गोट गेला नाड्यात. ते ना मग बाकीचं फोटो काढायचा ना आपल्याला. हा काढ फोटो सर. हा, चला फोटो काढा. इतकं फळ आलंय ताईंनो ह्या झाडाला पहा, म्हणजे त्याला लिमिटच नाही, एवढ्या क्वांटिटीमध्ये फळ आलंय हे. आता मी घरी पुढं आले, स्वाती थांबली तिथं, अजून काही सुट्टी झाली नाही सगळ्यांची. आणि जाता जाता माझी नजर पडली याच्यावरती अचानक. एवढं अख्खं झाड भरलंय पहा, म्हणजे पानं कमी आणि हे पहा किती सारे आलेत. आणि थोडेसे असे डार्क झाले ना अशा पद्धतीचे की मग ते खायला पण आहे ना छान लागतात. थोडेसे असे तोडले ना की मग आंबट आंबट लागतात. इकडं हा इथं पहा, इथं थोडेसे ब्लॅक झाले ते, तर हे खायला आता मस्त लागणार आहेत बघा, गोड लागतील हे आता. आणि हे बाकीचे जसं की आता हे थोडेसे 1-2-4 दिवस, आता 2 दिवसाला येऊन जरी तोडले ना तरी पण खूप होतील हे. काला काय होतं म्हणजे आईला आता वर्षात आहे ना मे मध्ये तिला कोणी आल्यावर पाणी प्यायची म्हणजे पाजायची लई सवय होती नाही का. आता आम्ही वर राहायला गेल्यामुळं इथं सोय होणार नाही, म्हणून म्हणलं चला एक छोटीशी पानपोई करू इथं लोकांना बसायला करू, कारण की 24 आवर सगळ्यांना सावली राहते. सावली आणि कंटिन्यू कोणीतरी बसू शकतो म्हणजे इथं असेल. आता आताच रांजणाचा व्हिडिओ घेतला मी, म्हणलं ना दम नाही निघणार त्यांना, लगेच तिथून उचलून आणला रे आणला लगेच आणून बिनून पाणी छान फिल्टरचं पाणी आहे. स्टँड वगैरे बनवून आणलंय. पहिले अगोदर ऑलरेडी एक बाकड म्हणजे बेंच होता, सॉरी बेंच होता. तर मग आता याला कलर दिला होता आम्ही लाल पिवळा. आता याला पण उद्या देता येईल. आणि हे पण आणले पाणी स्टोरेज आहे. जर आपल्याला नाहीच पाणी स्टोरेज पाणी पुरलं ना जर ते एखाद्या खराब नाही त्याच्यात वाटायचं. नाही एखाद्या माणसाला जर जास्त उन्हाळा झाला ते हातपाय धुवू शकतात पाणी घेऊन. हा, त्या आंघोळ्या करतील लई सोय लोकं. आहे. हे आहे ना भाऊ सुविधा केली आहे तुम्ही. हा, आता येऊन आंघोळ्या बी त्यानंतर मग नाही का इथं बसणार नाही. आणि इथं काही जर आपले नाही काय ओल्ड एज माणसं त्यांना झोपायची पण दुपारी इच्छा होती सावलीमध्ये, मग इथं झोपतील ते असं. पहिले आज झोपायचे, हा गेट नव्हतं तेव्हा बाबापाशी 10-12 म्हातारे माणसं हम्म. रोज असायची. इथं होतो आम्ही तेव्हा, इथं कसं झाडाच्या सावलीला बसायला यायची. पण त्यातली पण अक्काला डायरेक्ट काही नाही करू शकत, पण एवढं करू शकतो की तिच्या एक आत्म्याला शांती होईल का थोडं तिथं तिला नाव पाणी टाकायचं ना मग. टाकायचं ना बेंचवर. मग आता बघू किती पाजरत येईल. मोठा झाड थोडं पाजवते मोठा आहे. हा छोटा आम्हाला त्यामध्ये झाला 3 हांडे बसते. भरलाय ग्लास पाणी. पाहिजे ना तिथं एक. सगळं होईल. यामध्ये पाणी सगळी फिल्टर गाडी राहणार आहे, होती. त्यामुळे कोणी पण पिऊ शकतं. म्हणजे नॉर्मल पाणी नाही का त्यामध्ये कोणतं पण पाणी टाकलं आम्ही येऊ कोणतं पळू पण पळू लागतं नाही. तिकडचं संपलं का इकडं उडी मारू. नाही आम्हाला तिथं आहे ना तुम्हाला रांजण 2 रान वेगळे आणलेत ना. म्हणून आता आपल्याला 2 आहेत ना. हा ना बारकाले ठेवले का आपण. हा? बारकाले ठेवले तेव्हा वेगळे दोन आहेत ना पण ते. हा 2 आहेत. 2 आहेत आपल्याला म्हणता येईल. हा. नाही लय भारी सोय लय भारी केली. मग इथं वर्षाचा कार्यक्रम इथंच करू आपण. गहू निघला ना त्यामध्ये सगळ्यावर मंडप टाकून तिथं करू. गहू काढायचं काम चाललंय. 11 मेला आहे तरी मी सगळ्यांना सांगन व्हिडिओ मध्ये, ज्याला पण टाइम असेल नक्की अटेंड करा या.
त्याला एक म्हणजे बोलता बोलता वर्ष झालं हम्म. समजून पण नाही आलं अजून नाही हाय असं म्हणा असं. 2 महिने दीड 2 महिने महिने. आहेत ना 2च महिने आज किती 11 आहे ना आज 10 आहे 10 आहे आज हा म्हणजे उद्या 2 दोन महिने बरोबर 2 2 महिने महिने कंप्लीट 2 महिने राहिले कीर्तनकार कोण सांगितलं अनिता आहेत ना अनिता जाधव आणि भारी बरं का, लय भारी. हा गहू काढलाय अर्धा राहिलाय सुनीता अक्कानी हो ना. हम्म. सकाळी शिवून काढून जाते का माहिती? उन्हाच्या आधीच बरोबर काम करते हा? ते. हम्म. उन्हातल्या गावात हे होत असं लय वाळला होता बरं झालं ना पण उद्या सकाळ सकाळी येऊ आपण आणि तिथे एक जण आलता परवा दिवशी त्यांनी पाणी दिलंय भुया असता ते म्हणले बोर घेतले लय पाणी लागल पुढं पाणी त्या अक्काच्या त्याच्या पशीच म्हणले तिथं घ्या बघू ना आता वर श्राद्ध झाल्यावर की तवर मग आता नाही घेऊ. घ्यायचं आता नाही आता नाही आता काय नाही गेल्यावर आता नाही. सगळं झालं समोर चला 7 आज वाजले आर्यनचा बर्थडे नव्हता ताईनं ते रील बी असा सोडला होता सगळ्या ताई म्हणायला लागल्या आर्यनलाच हॅपी बर्थडे आता आर्यन म्हणतो यो माझा मम्मी बर्थडे केला आणि तेव्हा केला मग आता केक आणा बिर्याणी आणा मला आताच म्हणत होता माझा सेकंड बर्थडे झाला म्हणतो त्याचा बर्थडे 13 फेब्रुवारी असतो जो की झालाय त्याचा बर्थडे पण ती रील मी टाकली आणि एक ताई हॅपी बर्थडे म्हणल्या तर सगळ्याच ताई हॅपी बर्थडे म्हणल्या त्याच्यात पुढे मी हॅपी बर्थडेचं काही मेन्शन केलेलं नव्हतं पण ते एकाने टाकल्यामुळे सगळ्यांचा गैरसमज झाला आणि ते मला आता म्हणतो मग आता माझा बर्थडे करा जाऊ दे एवढं मी सगळ्यांना बर्थडे वाटला आणि तेव्हा सगळ्यांना बर्थडे वाटला नाही पण हे बँकच्या जास्त कम्फर्ट आहे बसल्यावर एकदम त्याला पेंट करावं लागेल ना का नाही हा, उद्या परवा हा उद्याच पेंट होईल त्याला. होईल ना हा. लय भारी तिथं बैठक पडत तिथं पोरांची आता पोरं येऊ येत जाते बसाय पाणी बिनी म्हणलं इथेच येत जाते ना आता नाही इथं काय असतं मी जागा का खायची शोधली बी सुविधा करा ना नाही थोडीफार नाही इथं. का शोधली मी इथं पाणीपुरीचं ठराई झाला कोणाला लावायचं मी लावू का हे मनीष ताई, पाणीपुरी जर संध्याकाळी थोडा वेळ 2 घंटे गाडी लावली लय चल ना लय चलत झालं इथं कवर खातेन 15 दिवस महिनाभर मग कटाळतेन एवढी टुन्नुक भर अगं वस्ती जाणार आहे टुन्नूकभर नाही वस्ती गावात जाणार आहे येणार आहे एवढं अगं नाही एवढी पण शौकीन नाहीत लोक खेडेगावाची सिटी निवाई लगेच जाते टाकून ती केळ गावला जाते ना अशी लोक आहेत हा आपले. ते म्हणते नगर मेलं काही इथं खायची इच्छा आजची. असं होईन आणि मेन ना कवर खाणारे कटाळण माणूस का एवढं मोठे आहे का आपल्या इथं पण गावात? लावीन कोण इथं येईन कोण असं आहे ना हा, इथं याच्यातच काय माहिती मनीष ताईला म्हणते मी बघा आता म्हणजे बरं त्याची आहे. पाणीपुरी हा मनीष ताई यामुळे इथं आहे, झोपायपुरतीच घरी जाते संध्याकाळी मनीष ताई नाव तुझी आपण मनीष त्याची पाणीपुरी आपल्याला मला तिकडे केळगाव नगरला जाते आपले लोक असे आहेत. प्रत्येक कस्टमर आला का पाणीपुरी खाऊन बघायचं बघ म्हणायचं समजलं का तुले आपण तू मनी उधारी म्हणतेत मला ऐक ना उधारी एवढी होईन का बापरे बाप. साडेपाच बघितलं बाबा आम्ही आम्हाला आणि तू 10 रुपये मागायला फोन बी नाही करायचे 10 रुपये दे रे बाबा म्हणजे जाऊ दे म्हणून हे पण मनीष ताई खोल भारी होईल पाणीपुरी हा बरंच माहिती काकीला का काकीचं आवडतीच सांगत मी काकी तुला शिकविते पाणीपुरी हा? मी शिकविते तू मग शिकावशी पण हे इकडं आता हे स्टोरेज मला सगळे म्हणले हे पानपोळी ठीक आहे हे काय ठेवलं हा म्हणलं याच्यामध्ये एक मग्या ठेवू आंघोळ्यांची सोय अरे करायची लोक लोकांची. पाहता एवढं आंघोळ्या करून जाते उन्हाळ्यात पाणी नाही राहिलं लोकांना मग करू दे काय नाही होत हा, आंघोळ्या करू द्या काही म्हणजे करायचं आपण बाई. ट्रॅक्टर आणायचे थोड्या वेळ करेन कोणी तुझं अरे 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 तुला अरे ते जाऊ हातात द्या, झाला कोणला एवढं पायाला आता आपल्याला आश्रम करायचंच आहे ना कवा तरी मग हा. तेव्हा करा ना तुम्ही काय सोय करायची तेवढी एवढी जनरल एवढी करतात त्यावेळेस तर किती रुद्र आला खेळून बर का टाक इथं हा पाणीपुरीची गाडी ती म्हणती खरे खायला द्यायची पाणीपुरी कशी म्हणायचं आणि विचारायचं आणाय तिकडं साडी आणाल तिकडे जाऊन. नाही दादा करा तू एक साडी घेतली ना पाणीपुरी फ्री हा पाणीपुरी पाणीपुरी 5 पाणीपुरी आहेत ना ते एवढी पुरी plate. असते का एवढी पुरी अशी पुरी करायची एक प्लेट एक प्लेट डिलेवर कशा आणायच्या? अरे डिलेवर नाही इथं गाडी टाकायची पाणीपुरी. होईल ना खाऊस्तावर येते पाणीपुरी खात्याला नको म्हणजे आम्हाला साडी तसं निघून जाते नाही नाही साडी घेऊन बाहेर यायचं मग पाणीपुरी खायची विचारायची कशी आहे चांगली आहे का चांगली जर म्हणलं तर गप्प बसायचं नाही चांगली नाही म्हणलं का लगेच आणि चांगली म्हणलं का म्हणायचं समजलं का तुले मनी म्हणतेत मला कशी म्हणायची पाणीपुरी नक्कीच पाणीपुरी बाहेर निघली पाहिजे नाही? नाही ही जागा मी का शोधली इथं कंटिन्यू सावली असते दुपारी किती वाजता दोन वाजले आता भारी झालं हे. खर नाही भारी झाली घरीच मग जाऊशी वाटा ना इतकं भारी झाले पण हा कॉर्नर तिथं घेतला असतं तर का नाही 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 इथं कंटिन्यू सावली ना मध्ये प्रायव्हसी थोडी इकडे तिकडे जरा हा तिकडं कसं आहे नाही इकडं भारी आहे हे नाही आणि सावली कंटिन्यू राहते आंब्याची गार त्यामुळे शोधलंय मी कंटिन्यू सावली याच्या बसते उभा राहून काय तोडते लोक आता सोपं हा झालं. ती होईन बाई मग तोडू दे ना काही रे काय आपण काय स्वतः आणल्या होत्या काय
आता आम्ही कोया लावून झाडं मोठं केलं तर स्वतः आणल्या काय पाणी घातलंय आणि याला बादल्या घेऊन. मोबाईल कुठे माझा घरी नाही. सगळ्यांनी खाल्ल्यावर चांगलं वाटतं. नाही खाऊ द्या म्हणाले एवढं कुठं आपण घरी खातो ना आम्ही ते काही विकित अशा गेल्या वर्षी तर आजचा वायाला गेलता पुरा हा काय नाही एक कैरी घरी नव्हती. नेमकं अक्कांचं ते त्या पिरियड मध्ये झालं सगळा का? घालता खाली तर दहाव्याच्या आत सगळे पडून पिकून सगळा सडा झालता. एक आंबा नाही घरी न्यायला आम्ही नाही मागच्या नेला. वर्षी. तुला म्हणलं ने तो नाही मी नेलं. नाही न्यायला पाहिजे मीच तुमच्याकडे होते मी कुठं नेऊ आतमध्ये आपण शेत भरलं होतं सगळं आंब्यांनी. सगळं पार पण एक आंबा घरी नाही नेला कैरी. नेमकं त्याच पिरियड मध्ये हे झालं. बाबा अजून आलेच नाही. बारकले येतो येतं. काय रे? नाही आता नाही टाइम लागतो त्याला बरं घरी जायचं की इथंच मुक्काम आणून दे तुम्हाला गोदाड्यात दोघींना. जाऊ दम काय आरती वाटत आहे अगं तिथं देतो तिथं नवीन केलेल्याच्या झोपतो आम्ही. तू झोपता का? लय भारी झाले मग गोदाड्या ते अख्खा आईला बैठ याला धुवून काढावं लागेल दाखवलं. पहिलं. बघ, माझ्या लेकाने काका धुळे सगळे त्याच्यावर. धुवा लागेल पहिलं. तीच उद्या धुवा लागेल ना याला. हा धुवून बिवून कलर द्यायचा मस्त सिमेंटच तुम्हाला आता काय फुकट आहे काय काय कुठे निसते कोबेच करीता. नाही लागतं एवढं असं नसतं. नाही नाही गेलंय भारी झालं 4 माणसं बसतील आता. इथून पुढे आपल्या याच्यामध्ये धूळ जाणार नाही कोणती असं आहे ना. इथून तिथून किती वाण्या लागल्या असं इथून तिथून सगळं सिमेंट वापरलं. खरंच बाय अख्खं केलंय लावते बाळा रुद्र लावते. कुलप लावायची 7 वाजून गेले. कुलप नाही लावली. लावा लावा पटापट. कुलप लावता लावता इकडे बघा तुम्ही इकडे बघायला आलत्या का? सरप्राईज दिलाय काकानी. येऊ राहिली लवकर. मला म्हणले ते ये मग म्हणलं येते बाई चला. नाही लय भारी केली मी मागाशी जाताना पाहिलं होतं घरी पण हे नव्हतं पाहिलं रांजण ती पप्पा आणि हे बेंचरच ना पाहिल्या. बेंच पाहिली होती ती बसलेली होती ना सगळे कारागीर. नाही नाही बेंच आता नंतर आले रांजण ते सगळं हे रांजण रांजण बेंच होते मागाशी. ते नाही ग आता तू गेला आले सर आता आले सगळं ते. हा बेंच आणि रांजण नंतर आले सगळं. नाही नाही छान झाले मस्त. लय भारी झाली व्हेरी गुड नवरोबा व्हेरी गुड चांगलं झालं. पप्पा तर चला घरी आलो. मी घरी आले होते परत गेले ध्रुवला खाऊ पिऊ घालून. आणि हे लसूण कोणी आणून टाकलाय. लसूणच आहे ना. मला वाटते मला कोणी दिसली मागाशी पण मी म्हणलं तुम्हीच आणला असं. सुनीता वहिनी दिला असेल. हा वहिनी दिला असेल. विचारा बरं. ह्याला कोणी काही आणून टाकीत आहे नेमकं कळा ना मला काय चाललंय. सुनता जाईनीच दिला का विचारा. वहिनी दिला असेल. दुसरं कोण येणार आहे म्हणायला एवढा मोठा गोणीभर आहे त्यांनीच दिलाय बहुतेक ते. विचारा फोन करून विचारा काढावा लागन त्याला. बॉम्ब बिम असेल. नाही बॉम्ब कायचा. कोणी दिला विचारावं लागेल ना. वातावरण बघा किती मस्त झालंय अगदी. आता जेवणाची तयारी. हॅलो अरे लसूण कोण दिलाय नाही एवढा. हा सुनीताईनेच दिलाय. लावलेला आठवा ना आम्हाला भाऊनला म्हणा. होय त्यांनी आणलेला आहे सुनीता वहिनी त्यांनी. लसूण लावलेला आठवा ना म्हणा आम्हाला. त्यांनी दिला होता तुम्ही लावला त्यांनी आणला बी. काढा बी ना आणला बी. ते अशी आहेत. लोकांचे भाऊ की असे आहेत. आमचे भाऊ असेच आहेत. अशीच आहेत ना. मग आमच्या वहिनी म्हणलं चांगल्याच आहेत. ते लसूण आणून टाकलं तरी आम्हाला माहित नाही. कधी लावला होता ते माहित नाही. कवा आणला ते माहित नाही. मग लोकांना कळायला पाहिजे ना. जेव्हा येते का म्हणा. मग. हा हा खात नाही. जेवायला तर काय जेवायला रसा रसा खाला का. तिथं पानपोई केलेलं पाहिलं का तुम्ही ऑफिसच्या पुढं. आता तुम्हाला सकाळी सरप्राईज भेटेल ते. सकाळी जाऊन बघा ना आंब्यापाशी मग तुम्ही. बघा बघा तुम्ही त्यांनी बघा आता तिथं. आज तिथं तुम्हाला पाणी प्यायला ठेवलंय. जार टाकले त्या रांजणामध्ये. तिथंच प्या पाणी उद्या. आणि तिथंच हातपाय तोंडान झोपा विद्युतच म्हणा. तिथं हातपाय तोंड धुवायला टाकी भरून ठेवली. चालतंय चालतंय ठीक आहे मग. हा तर चला ताईंनो यांच्या दीर भाऊजाईच्या गप्पा चालूच राहतात. सुनीताताई आमच्यात सगळ्यात मोठ्या आहेत. म्हणजे सगळ्या जावांमध्ये मोठ्या आहेत त्या. त्याच्यामुळे सगळे त्यांना म्हणजे रिस्पेक्टफुली बोलतात नाही का. म्हणजे थोडासा सगळेजण आदर करतात सगळेच वस्तीवरचे मुलं. तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. आता हा जो लसूण आहे हा उद्या सगळा काढून जुळवून वगैरे त्याच्यावर पेंड्या वगैरे बांधून वरती त्याला बांधावा लागेल. कारण मागच्या वर्षीचा बराचसा उरलेला होता तर तो हे झाला ताईंनो मेला. लसूण जास्त दिवस टिकत नाही
वर्षाच्या पुढं म्हणजे 9-10 महिन्याच्या पुढं टिकत नाही तो, 8-9 महिन्यात पण कधी कधी खराब होतो. तर आमचा मागच्या वर्षी त्यांनीच बराचसा लावला होता 2 वाफ्या आम्हाला. तर तो चांगला मोठा टब्बर म्हणजे चांगल्या 9-10 जुड्या मेल्या आमच्या लसणाच्या, खराब झाल्या त्या. आणि बाजारातून दुसरा आणायच्या आत लगेच हा काढून आणून दिला. तर आता तो वापरायला होईल किचनमध्ये, लसणाशिवाय तर काहीच नाही अशातला प्रकारे. तर चला आजचा व्हिडिओ थांबवते इथेच ताईंनो. धन्यवाद सगळ्यांना, बाय बाय.